त्या ठिकाणी इथले पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे असतील, या ठिकाणचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड असतील, यांनी कशा पद्धतीने अतिशय अश्लील अशा भाषेत महिलांशी शिवीगाळ केली। चारों तरफ अंधेर मचा है, पानी महंगा सस्ता खून, कोई बताए ये है कैसा कुदरत का कानून। चारों तरफ अंधेर मचा है, पानी महंगा सस्ता खून, कोई बताए ये है कैसा कुदरत का कानून, कैसा कुदरत का कानून। काय सांगणार आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर आपण मोर्चा काढून या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे। काल मतमोजणी केंद्राबाहेर जो अमानुष प्रकारे येथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या प्रभागातल्या महिला असतील किंवा जी जनता निकाल ऐकायला आली असेल त्यांच्यावर जो अमानुष लाठीचार्ज केला, जे पाशवी पद्धतीने त्यांच्यावरती अतिशय क्रूरपणे हल्ला केला, मी हल्लाच म्हणेल, कारण कुठलेही कारण नसताना त्या ठिकाणी इथले पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे असतील, या ठिकाणचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड असतील, यांनी कशा पद्धतीने अतिशय अश्लील अशा भाषेत महिलांशी शिवीगाळ केली, महिलांना लाठीचार्ज केला, आमच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केला। त्याच्यामध्ये एक महिलेचं डोकं फुटलेलं आहे, एका पुरुषा मंडळीचा त्या ठिकाणी हात फ्रॅक्चर झालेला आहे, एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी डोक्याला 2 टाके पडलेले आहेत। अशा पद्धतीने अमानुष मारहाण त्या ठिकाणी आपण सर्व पत्रकारांच्या माध्यमातून पाहिलं, त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज पूर्ण जळगाव शहरामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फिरत आहे। बबन आव्हाड साहेबांनी अतिशय अश्लील अशा पद्धतीने महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली। हे बबन आव्हाड तेच आहेत ज्यांच्यावर यापूर्वी DPDC मध्ये अनेक आमदारांनी त्यांच्या MD ड्रग्सच्या बाबतीत, ड्रग्स तस्करीच्या बाबतीत अनेक आरोप केलेले आहेत। परंतु मी या ठिकाणी प्रशासनाला आणि या शासनाला विचारतो की यांना कोणाचा अभय आहे, हे कोणाच्या दबावाखाली इथले लोक काम करत आहेत, अशा अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम कोण करत आहे? अशा ज्या अधिकाऱ्यावरती अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप असताना देखील त्यांना या ठिकाणी त्यांच्या मर्जीतलं म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचं या ठिकाणी बक्षीस दिलं गेलं। हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने होत आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे। हे बबन आव्हाड जे पोलीस निरीक्षक आहेत यांचे सर्व कालच्या पद्धतीचे कालचे जे झालेले प्रकार आहे त्याचे फुटेज आणि व्हिडिओ आणि आम्ही मानवाधिकार आयोग, राष्ट्रपती भवन, जे कुठले प्राधिकरण आम्हाला अपिले करायचे असतील त्या सर्व अपिलीय प्राधिकरणाकडे आम्ही त्या ठिकाणी दाद मागण्यासाठी देणार आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत। त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू। जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर भविष्य काळामध्ये शिवसैनिक कशा पद्धतीने आंदोलन करतो आणि शिवसेना स्टाईल आंदोलन कसं असतं हे देखील आम्ही त्यांना या ठिकाणी दाखवून देऊ। त्यांच्यावरती जे प्रशासनाने कालच्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं त्याच्या आम्ही या संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे। त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज आम्ही या ठिकाणी पुरवलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांनी कालचा प्रकार घडवलेला आहे। उमेदवारांना मारहाण केली, उमेदवार जे त्या ठिकाणी मतमोजणीला गेलेले होते त्यांना बाहेर फेकण्यात आलं, लाठीचार्ज करण्यात आला, हा कुठला न्याय आहे? जर त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर योग्य कारवाई केली नाही, आम्ही त्या संदर्भात या ठिकाणी पोलीस अधीक्षकांशी बोललेलो आहे, पोलीस अधीक्षकांनी कारवाईच्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। निश्चित मला खात्री आहे की त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी होईल। कालचा जो प्रकार काउंटिंगच्या दिवशी वार्ड नंबर 10 ते आरो नंबर 6 त्या ठिकाणी काही उमेदवारांनी रिकाउंटिंगसाठी अर्ज केले होते। आरोनी त्यांच्या अधिकाऱ्यामध्ये त्यांनी रिजेक्ट करण्यात आले होते। मग त्याच्या अनुषंगाने जे काउंटिंग सेंटरमध्येच काही वेळेला त्यांनी बसून राहिलं होतं। मग आरोनच्या आदेशानुसार आम्ही जे कोणी बसून होते त्यांना जे काउंटिंग सेंटरमधून बाहेर घेतलेले होते तोपर्यंत काउंटिंग सेंटरचं ओव्हरऑल बाहेरचं जिथं बॅरिकेडिंग असतं तिथं जवळपास 1001 लोक जमा झाले होते। मग ह्या उमेदवार देखील तिथं गेलं। मग ही जे कोणी पब्लिक क्राऊड जमा झाला होता त्यांचं काही कंट्रोल कोणाचं नव्हते आणि काही वेळानंतर अचानकपणे समोरून 1-2 दगड यायला सुरू झाला। मग पोलिसांना नाईलाजानं स्वल्प बलाचा वापर करून म्हणजे लोकांना त्या ठिकाणीवरून पाठवण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात 300 पोलिसांवरती अटॅक केलं आणि पोलिसांचा कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे। त्याच्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल झाला आणि एक आरोनचा तर्फे देखील एक तहसीलदारांकडनं एक कामामध्ये अडथळा आणला सरकारी कामामध्ये, त्या अनुषंगाने देखील एक गुन्हा दाखल झालेला आहे। काल त्यांनी
2 महिलांना त्या ठिकाणी लाठीचार्ज मध्ये 2 महिला जखमी झाल्या आहेत. तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर पण कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जे काही मागणी केल्या असतील त्यांना ऍडिशनल SP चाळीसगावकडं एन्क्वायरी देण्यात आलेला आहे. मग एन्क्वायरीमध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू. त्यांनी स्वतः तिथं उपस्थित होता बंदोबस्तामध्ये. त्यांना इम्पार्शियल वाटलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही चाळीसगावकडे देण्यात आलेलं आहे. किती कर्मचाऱ्यांचं आहे सर? काय? अधिकाऱ्यांना किती आहे म्हणजे आरोप करण्यात आलेला आहे कोणकोणत्यांनी किती कर्मचारी? त्यांनी असं मोगम पद्धतीनं आरोप केलेला आहे. मग त्यामध्ये कोणाचा काय दोष असेल त्यामध्ये त्या अनुषंगाने त्यांना कारवाई पुढे होईल. पत्रकारांना बोलताना तर त्यांनी नाव घेतलेलं आहे कोणी अधिकारी आणि MIDC PI काय त्याच्याबद्दल मला अजूनपर्यंत माहिती प्राप्त नाहीये. एकदा प्राप्त झालं की त्याच्यावरती मी विचार करतो. साहेब चुकीचं करताय बरं. खाली खाली ओके सर ओके बिलकुल खाली खाली सर ते गेटच्या जेवढे शांतता राहील तेवढी कमी राहील. मला पण माहिती आहे आम्ही अतिशय शांततेत आहोत. आम्ही कुठलाच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणाचं काम करतो आणि कलेक्टर साहेबांच्या इथे आपण आम्ही फक्त आमच्या महिला खाली बसतील खाली कुठे समोर पोर्च मध्ये